formed by combination of carbon and hydrogen. Many more types of hydrocarbon compounds are formed by formation of bond of carbon with other elements such as halogen, oxygen and nitrogen, sulfur also. So in many cases, hydrogen is replaced by these halogens, oxygens, nitrogen, sulfur. These atoms of element substitute one or more hydrogen atom. कशा पद्धतीने ते रिप्लेस होतात? वन ऑर मोर हायड्रोजन त्याच्यामध्ये ते बाजूला हाकलतात तर स्वतः त्याच्या जागी सबस्टिट्यूट होतात. जसं क्रिकेटमध्ये एखादा प्लेअर बाहेर जातो त्याच्या जागी सबस्टिट्यूटेड प्लेअर येतो, तशा पद्धतीने हायड्रोजनला सबस्टिट्यूट करून ते हॅलोजन्स म्हणा, ऑक्सिजन्स म्हणा, नायट्रोजन्स म्हणा किंवा सल्फर हे त्याची जागा घेत असतात. In hydrocarbon chain, thereby the tetravalency of carbon is satisfied. The atom of element which is substituted for hydrogen is referred as heteroatom. Now new group of elements or new atom which is replaced by hydrogen is called as heteroatom. कोणकोणते हेटेरोएटम आहेत नाव सांगा बरं आता इथून. काय काय आठवतं बघूया. पहिले कुठले आहेत? हॅलोजन्स कोणकोणते? क्लोराईन, क्लोरो म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यानंतर ऑक्सिजन्स असणारे कुठले बघा बरं. ऑक्सिजन असणारे OH म्हणजे अल्डिहाइड. त्यानंतर कुठले आहेत बघा? अल्कोहोल. OH म्हणजेच अल्कोहोल. CHO अल्डिहाइड. त्यानंतर पुढचे कुठले बघा, आपण त्याची व्हॅलेन्सी अशी लिहितो. CO असणारे कुठले? कीटोन्स. त्यानंतर COOH असणारे कुठले आहेत? कार्बोझायलिक ग्रुप. त्यानंतर नुसता O असणारे कुठले आहेत? इथर आणि इस्टर्स. CO असणारा इस्टर्स, O असणारा इथर आणि COO असणारा इस्टर. असे हे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जे आहेत ऑक्सिजनचे ते Hच्या जागी रिप्लेस होतात. आणि तिसरा आपल्याला माहिती आहे नायट्रोजन असणारा अमाइन NH2 हा देखील रिप्लेस होत असतो. ठीक आहे. So these groups are heteroatoms which are replaces hydrogen in hydrocarbon compound. Sometimes heteroatoms do not alone but exist in the form of certain group of atoms. जसं आपण बघितलं काही वेळेला ऑक्सिजन हा एकटा असतो, क्लोरीन एकटा असतो, ब्रोमीन एकटा असतो, आयोडीन एकटा असतो. पण काही वेळेला हे ऍज अ ग्रुप म्हणून असतात, जसं OH, CHO, CO, NH2, COOH अशा पद्धतीने. म्हणजे कधी कधी एकटा ऍटम तर कधी कधी ग्रुप ऑफ ऍटम्स असतात. The compounds acquire specific chemical properties due to these heteroatoms. बघा जो काही नवीन कंपाऊंड तयार होईल, उदाहरणार्थ CH4 पासून समजा CH3Cl तयार झाला म्हणजे मिथिल क्लोराईड तयार झाला, तर या मिथेन पेक्षा त्याच्या प्रॉपर्टीज डिफरंट तयार होतील. म्हणजे नुसत्या फिजिकल नाही तर केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होणार आहे. सो कंपाऊंड एक्वायर स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज ड्यू टू दॅट हेटेरोएटम्स. मीन्स न्यू फॉर्म्ड कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज आता त्या हेटेरोएटमवर डिपेंड झाल्या, या क्लोरीनवर डिपेंड झाल्या. आणि म्हणून या नवीन कंपाऊंड मध्ये ऍज अ फंक्शनल ग्रुप, ऍज अ ऍक्टिव्ह ग्रुप म्हणून हेटेरोएटम कार्यान्वित असलेला दिसून येतो. Or group of atom that contains heteroatom, irrespective of length and nature of the carbon chain in that compound. Therefore, the heteroatom or group of atoms containing heteroatoms called as functional group. This is the reason why we call the heteroatom as a functional group.
आपण हेट्रो ऍटम्स असणारा एक ऍटम असेल किंवा ग्रुप ऑफ ऍटम असेल तर त्याला फंक्शनल ग्रुप का म्हणतो याचं कारण आपण अंडरस्टँडिंग करूया की दो देर इज अ लॉंग चेन बिटवीन हायड्रोकार्बन कंपाऊंड्स when the heteroatom is replaces the hydrogen atom, the heteroatom decides the chemical property of new formed compound. जेव्हा हा नवीन हेट्रोएटम किंवा एक सिंगल ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम असेल तो ज्यावेळी हायड्रोजनला रिप्लेस करतो कार्बन कंपाऊंड मध्ये भले तर हायड्रोकार्बन कंपाऊंड किती लॉंग चेन असणार असो तरी सुद्धा ज्यावेळी हेट्रोएटम त्यामध्ये एंटर होतो त्यावेळी तो हेट्रोएटम डिसाइड करतो नवीन प्रकारच्या प्रॉडक्टच्या केमिकल प्रॉपर्टी. सो दिस इज ऍक्टिव्ह ग्रुप अँड सो दॅट इट इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप का म्हणायचं समजलं सगळ्यांना बघा. भले आपण बघितलं तर सी ची समजा 4 प्रकारचे कार्बन आहेत किंवा 4 कार्बन आहेत आणि त्याला समजा योग्य पद्धतीने त्याच्या व्हॅलेन्सी फुलफिल झाल्या म्हणजे कोणता कंपाऊंड तयार झाला 4 कार्बन असणारा 4 कार्बन असणारा कोणता कंपाऊंड तयार झाला ब्युटेन. ब्युटेन. आता ह्या ब्युटेन मधला एक एच जर रिप्लेस झाला जे C4H10 असं जे ब्युटेनचं स्ट्रेट चेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10 तर याच्यातला एक एच समजा रिप्लेस झाला तर C4H9Cl किंवा Br असं तयार होईल किंवा ब्युटिलिन क्लोराइड असं तयार होईल किंवा क्लोरोब्युटिलिन असं तयार होईल. मग हा जो तयार झालेला न्यू प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट मध्ये मूळच्या ब्युटेनची ज्या प्रॉपर्टी आहेत त्या चेंज करण्यास कोण कारणीभूत आहे तर Cl हा ऍक्टिव्ह ग्रुप कारणीभूत आहे किंवा Cl हा ऍटम कारणीभूत आहे. म्हणजे कधी कधी ऍटम किंवा कधी कधी ग्रुप ऑफ ऍटम्स हे कारणीभूत असतात आणि तो स्वतः या हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजनला रिप्लेस करतो स्वतःची जागा घेतो आणि स्वतःच त्या प्रॉडक्टच्या केमिकल प्रॉपर्टीज डिसाइड करतो आणि म्हणून याला ऍक्टिव्ह ग्रुप किंवा फंक्शनल ग्रुप म्हणायचं. हे फंक्शनल ग्रुप हेच नाव योग्य आहे. आपण एक अल्टरनेटली अंडरस्टँडिंग साठी ऍक्टिव्ह ग्रुप म्हणूया आपण. सर टेट्राव्हॅलन्सी म्हणजे काय? टेट्राव्हॅलन्सी म्हणजे 4 व्हॅलन्सी म्हणजे हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स और हाऊ मेनी व्हॅलन्सीज मस्ट बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट इट ऑक्टेट्स. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी कार्बनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 4 ठीक आहे ना 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. भले तो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करू किंवा डोनेटिंग और गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन करू पण त्याला 4 इलेक्ट्रॉन्स आता घ्यावे लागणार आहे आणि अशा पद्धतीने तो 4 इलेक्ट्रॉन्स घेतो म्हणून त्याला टेट्राव्हॅलन्सी म्हणायचं. टेट्रा म्हणजे 4 लक्षात आलं का. टेट्रा म्हणजे 4 व्हॅलन्सी असणार आहे 4 व्हॅलन्सी असणार आहे म्हणून त्याला टेट्राव्हॅलेंट असं म्हणायचं. Here are free valency of functional group indicated by short line. The functional group taking place of hydrogen is to join to carbon chain with this valency. जी तर व्हॅलन्सी दाखवते आपण इथं Cl ला दाखवली बघा व्हॅलन्सी सिंगल व्हॅलंट आहे. त्यानंतर OH हा सुद्धा सिंगल व्हॅलंट आहे. अल्डेहाइड सिंगल व्हॅलंट आहे. कीटोन्स हे डबल व्हॅलंट आहे. हे आपण जे डॅश दाखवतोय तो काय आहे तर रिकामा फ्री बॉन्ड आहे की ज्याला हायड्रोकार्बन जोडले जाणार आहे. त्यानंतर कार्बोझायलिक ऍसिड सिंगल व्हॅलन्स्ड आहे. इथर डबल व्हॅलन्स्ड आहे. ईस्टर डबल व्हॅलन्स्ड आहे. हे आपण जाणून घ्या. मग आपण त्यांची व्हॅलन्सी जी दाखवतोय तो एका डॅशने दाखवतोय आणि त्या व्हॅलन्सीने ते हायड्रोकार्बन्सला जोडले जाणार आहेत. Okay. Carbon double and triple bond are also recognized as functional group. Carbon double bond and triple bond are also recognized as functional group. आता हे हेट्रोएटम्स तर आहेतच परंतु ज्यावेळी हायड्रोजन निघून सिंगलचा डबल बॉन्ड होतो किंवा हायड्रोजन निघून घेऊन डबलचा ट्रिपल बॉन्ड होतो त्यावेळी सुद्धा केमिकल प्रॉपर्टीज बदलतात आणि म्हणून
नुसतं हे आपण हेट्रो ॲटमच नाही तर कार्बन कार्बन मध्ये असला डबल बॉन्ड, कार्बन कार्बन मधला ट्रिपल बॉन्ड हा सुद्धा फंक्शनल ग्रुप म्हणून ओळखला जातो. म्हणजे ज्यावेळी कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे तर ते कार्बन म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे. कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तर ते दोन कार्बन म्हणजे फंक्शनल ग्रुप म्हणून वर्क करतात. कारण यांच्यामुळे त्या हायड्रोकार्बनच्या केमिकल प्रॉपर्टी चेंज होतात, म्हणून यांना सुद्धा आपण फंक्शनल ग्रुप म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे. फंक्शनल ग्रुप. एकंदरीत लक्षात आलं का? हेट्रो ॲटम्स मध्ये atoms or group of atoms that decided the properties of newly formed hydrocarbon compound or derivative of hydrocarbon compound are called as functional group. Even the carbon-carbon double bond, the carbon-carbon triple bond are also identified as functional group. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय कळालं का सगळ्यांना? आता हे जी जर नोट्स विचारली तर आपण काय म्हणूया, पहिल्यांदा लिहायचं फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, मिनिंग ऑफ फंक्शनल ग्रुप हे लक्षात घ्यायचं. नंतर फंक्शनल ग्रुप कोणकोणते त्याची उदाहरणे लिहायची. फार सोपं आहे बघा. पहिलं तर फंक्शनल ग्रुप कसे लिहायचे बघा. त्याची डेफिनेशन लिहिताना काय लिहिता येईल, द ॲटम आर ग्रुप ऑफ ॲटम दॅट इज attached to hydrocarbon compound by replacing one or more hydrogen atoms are called as functional group. आता why it is called as functional group? परत एकदा डेफिनेशन बघूया. The heteroatom which is a atom or group of atoms that is attached to hydrocarbon compounds. Hydrocarbon compound ला जे अटॅच झालेले आहेत by replacing one or more hydrogen atom is called as functional group. These heteroatoms are called as functional group because these newly attached heteroatoms decides the properties of new formed hydrocarbon derivative of hydrocarbon compound. हे ग्रुप जे आहेत हे ग्रुप डिसाइड करतात नवीन तयार झालेला डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन आहे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज डिसाइड करतात. सो दे आर कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. सम फंक्शनल ग्रुप्स आर हिअर. आपण इथं फंक्शनल ग्रुप असे आपण तक्त्यामध्ये पण दाखवू शकतो. काही उदाहरणे आपल्याला द्यावी लागतील. हॅलोजन्स, हेटेरोॲटम्स मध्ये हॅलोजन्स दाखवा ज्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरो म्हणायचं, क्लोरो, क्रोमो लिहिले तिथं फ्लोरो पाहिजे. फ्लोरो, ब्रोमो, आयोडो ही त्यांची नावे आहेत. त्यानंतर ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजन पासून अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोझायलिक, इथर, इस्टर हे वेगवेगळे त्याचे डेरिव्हेटिव्ह आहेत किंवा फंक्शनल ग्रुप आहेत. नायट्रोजन पासून अमाइनचा फंक्शनल ग्रुप आहे ही त्याच्यामध्ये नावे येतील. तुम्हाला फंक्शनल ग्रुप मध्ये काय काय लिहायचं कळालंय का? हो सर. आता आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला विचारतात का? नाही, इथं नाही. स्ट्रक्चरल फॉर्म्युला हायड्रोकार्बन कंपाऊंडचा फक्त विचारतात. आणि याचा विचारला तर आपण कसा लिहू शकतो, मूळच्या हायड्रोकार्बनला NH2 जोडायचा आहे फक्त आपल्याला. एवढ्या डीप मध्ये गेलं तरी काही हरकत नाही. समजा COO जोडलेला दाखवायचं आपल्याला, C2H5 आणि त्याला OH समजा जोडलेला दाखवायचा. याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा तर कसा काढायचा, C इथं सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बन. आता कार्बनची एक व्हॅलेन्सी झालेली 1 2 आणि 3. इथल्या कार्बनची एक व्हॅलेन्सी O बरोबर शेअर होणार आहे. इथं O असेल आणि O आणि H मध्ये आणखीन एक व्हॅलेन्सी शेअर होणार. बघा C2 झालं आणि O आणि H झालं. आता हायड्रोजन फक्त जोडा. या कार्बनचे एकूण इथं एक शेअर झाला, अजून एक राहिला, इथं एक राहिला. आणि मग आता हायड्रोजन जोडा. हायड्रोजनचा आपण ॲटम जो आहे तो वेगळ्या रंगाने दाखवू शकतो किंवा क्रॉसने दाखवू शकतो. इथं क्रॉसने दाखवू शकतो, इथं क्रॉसने दाखवू शकतो. पण ठीक आहे सगळं. आता ऑक्सिजनचं पण वेगळं दाखवावं लागेल, त्यापेक्षा आपण एकच कुठला तरी कलर चूज करूया किंवा एकच साईन वापरूया. इथं हायड्रोजन वापरायचं आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. ओके, म्हणजे बघा बरं, C2H5 1 2 3 4 5 H5 आणि OH असं तुम्ही दाखवू शकता.
पण असं स्ट्रक्चर विचारणार नाही. 100%. आता आपण बघूया होमोलॉगस सिरीज, जो महत्वाचा भाग आहे या चॅप्टरचा. या होमोलॉगस सिरीज मध्ये म्हणजे समजा हेट्रो ॲटम क्लोरीन हाच आपण घेतला, हेट्रो ॲटम क्लोरीन हाच आपण घेतला किंवा फंक्शनल ग्रुप सेम ठेवला आपण. उदाहरणार्थ CH3Cl एकच फंक्शनल ग्रुप आपण विचार केला. हा झाला मिथेन पासून. आता इथेन पासून कसा तयार होईल? C2 सांगा बरं, C2H5Cl. पुढे सांगा बरं, प्रोपेन पासून कसं तयार होईल? प्रोपेन पासून C3H7Cl. एक एक H रिप्लेस करायचा आहे. C4H काय येणार आहे? 9Cl. म्हणजे एकच फंक्शनल ग्रुप म्हणजे सेम फंक्शनल ग्रुप आहे. सेम फंक्शनल ग्रुप का वेगळा आहे? सेम फंक्शनल ग्रुप अटॅच झालेले कंपाऊंड किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन कंपाऊंड्स बट हॅव डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला वेगळा आहे का नाही? सेम फंक्शनल ग्रुप आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला वेगळा आहे. CH3Cl, C2H5Cl, C3H7Cl, C4H9Cl किंवा C5H11Cl. या सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहेत परंतु त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा मात्र वेगळा आहे. आहे का वेगळा? बघा, अशा सर्व कंपाऊंड्सला म्हणायचं किंवा यांची जी सिरीज आहे त्याला म्हणायचं होमोलॉगस सिरीज. हीच नाही म्हणजे फंक्शनल ग्रुप वेगळे असणारच नाही तर तुम्ही ज्यावेळी लिहाल CH4 च्या पुढे काय लिहिणार? C2H6. त्याच्या पुढे काय लिहिणार? C3H8. त्याच्या पुढे काय लिहिणार? C4H10. ही सुद्धा एक होमोलॉगस सिरीज आहे. ही सुद्धा एक होमोलॉगस सिरीज आहे, हे लक्षात घेऊया. आता यांच्या बाबतीमध्ये काय आपल्याला फरक दिसून येतो ते लक्षात घ्या. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय ते शिकूया. You have seen that chain of different length are formed by joining carbon atoms to each other. आपल्याला माहित आहे कधी कधी एक कार्बन, कधी 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन अशी एक कार्बन चेन तयार होते. ती कधी स्ट्रेट चेन असते, कधी ब्रँचड असते, कधी क्लोज्ड चेन असते. 10 मिनिटांमध्ये आपल्याला पुन्हा जॉईन व्हायचंय. Moreover, you have also seen that functional group can takes place of a hydrogen atom on this chain. Functional group काय करू शकतात? Functional group can takes place one or more hydrogen atom so that the forms of derivatives of hydrocarbon. Derivative of hydrocarbon तयार करण्यासाठी functional group हे सुद्धा हायड्रोजनची जागा घेतात. त्यामुळे काय होतं? As a result, large number of compounds are formed having same functional group but different length of carbon chain. किंवा different molecular formula असं म्हटलं तर चालेल. Same functional group but different molecular formula किंवा different length of carbon chain, that is called as homologous series. परत एकदा बघा, homologous series is a series of derivatives of hydrocarbon compounds in which they have same functional group but different molecular formula or different number of carbon compounds, carbon atoms are called as homologous series. Homologous series चा अर्थ कळाला का? बघा सर्वांनी म्हणजे सर्वांनी माइंडली समजून घ्यायचंय आणि समजलं असेल तर विचारायचंय. आपण उदाहरणे अनेक देऊ, समजून येत नसेल तर पुढचं आणखीन उदाहरण घेता येतं, त्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे. अजून एक आपण होमोलॉगस सिरीज बघूया. दिलेलीच आहे उदाहरणामध्ये. समजा CH3OH, मिथिल अल्कोहोल, C2H5OH,
C2H5OH इथिल अल्कोहोल, C3H7OH म्हणजे कोणते, प्रोपिल अल्कोहोल, C4H9OH म्हणजे ब्युटिल अल्कोहोल. असं आपल्याला सिरीज तयार करता येते. आता हे सिरीज आपण स्ट्रक्चरल मध्ये पण लिहू शकतो. आपण स्ट्रक्चरल मध्ये कसं लिहायचं, CH2 वाढवत जायचं, म्हणजे कसं CH3OH CH3OH. आता पुढचा लिहिताना काय करायचं, एक CH2 ऍड करायचा, CH3CH2OH. म्हणजे हा खरोखर काय तयार झाला बघा, C2H5OH आहे, फक्त तो स्ट्रक्चरल मध्ये लिहिला आपण. पुढचा लिहिताना आणखीन CH2 वाढवा, CH3CH2CH2OH. म्हणजे हा कोणता झाला, C3H7. अजून पुढचा लिहिताना काय करणार, CH3CH2CH2CH2OH. म्हणजे हा कुठला झाला, C4H9OH. अशी सिरीज तयार होते. आणि या सिरीजचं खूप वेगळं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. एक पहिलं तर वैशिष्ट्य, दे हॅव सेम फंक्शनल ग्रुप, त्यांना फंक्शनल ग्रुप हा सेम आहे. दुसरं वैशिष्ट्य, दे आर डिफर बाय CH2. ते CH2 ने डिफर आहेत, लक्षात घ्या. दे आर डिफर बाय CH2. प्रत्येक वेळी त्यांच्या सिरीज मध्ये CH2 च वाढ होत जाते. दिसतंय ना, CH2 ने वाढ होत जाते. दे आर डिफर बाय CH2. आणखीन त्यांची वैशिष्ट्य बघा, एकच फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज वेगळे असतील का, माझा प्रश्न आहे. आपण मगाशी बघितलं की डिफरंट फंक्शनल ग्रुप हे डिसाइड करतात की त्या डेरिव्हेटिव्ह असलेल्या हायड्रोकार्बन कंपाऊंडच्या प्रॉपर्टी. याच्यात तर फंक्शनल ग्रुप OH जर असेल किंवा सेम फंक्शनल ग्रुप आहे असं आपण म्हणतो होमोलॉगस मध्ये, तर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत काय सांगता येईल, त्या सेम असतील का वेगळ्या, सेम केमिकल प्रॉपर्टी. अगदी बरोबर आहे. दे हॅव सेम फंक्शनल ग्रुप, that's why they have same chemical properties, but as number of CH2 increases, number of CH2 जसे वाढत जातात, त्याचा अर्थ आहे they have different physical properties. They have different physical properties but same chemical properties. बघा, their chemical properties are very much similar due to the presence of same functional group. सेम फंक्शनल ग्रुप असल्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम किंवा सिमिलर आहेत, पण त्यांच्यामधल्या फिजिकल प्रॉपर्टीज मात्र चेंज होत असतात. म्हणजे कार्बनची संख्या वाढते, त्यामुळे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट यांच्या डिजिट्स मध्ये ग्रॅज्युअल चेंज होत असतो. म्हणजे समजा CH2 वाढला तर मग त्यांच्यामधला मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढत जातो. ग्रॅज्युअल चेंज होणे, आपण ग्रॅज्युअल एक प्रमाणबद्ध असं त्याच्यामध्ये वाढ, इन्क्रीमेंट होत असते, ग्रॅज्युअल चेंज होत असतो. दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी अँड डिफरन्स फिजिकल प्रॉपर्टी, बट देयर इज अ डेफिनाइट ग्रॅज्युअल चेंज इन फिजिकल प्रॉपर्टी ऑल्सो. The series of compounds formed by joining the same functional group in a place of particular hydrogen atom on the chain having sequentially increasing length called as homologous series. त्याचं डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने दिले. Series of compounds formed by joining same functional group in place of, आता मी एक सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, series of hydrocarbon compounds, series of derivative of hydrocarbon compounds formed by same functional group by replacing one or more hydrogen atom is called as homologous series. एखाद्या डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन कंपाऊंड्स मध्ये विशिष्ट ग्रुप, सेम फंक्शनल ग्रुप ऍड होतो की जो वन ऑर मोर हायड्रोजनला रिप्लेस करून ऍड झालेला असतो, अशा सिरीजला म्हणायचं होमोलॉगस सिरीज. किंवा series of derivatives of hydrocarbon compounds which are having same functional group
but different molecular structure, different molecular formula are called as homologous series. These are different homologous series in accordance with the functional group. कोणता कोणता फंक्शनल ग्रुप जॉईन झालेला त्यानुसार वेगवेगळ्या सिरीज तयार होतात. मग सीएल ची वेगळी, बीआर जोडून वेगळी तयार होईल. तुम्हाला कितीतरी उदाहरण लिहिता येतील. क्लोरीन असणारा फंक्शनल ग्रुप वेगळा, क्लोरीन असणारी होमोलॉगस सिरीज वेगळी, ब्रोमीन असतानाची होमोलॉगस सिरीज वेगळी, त्यानंतर आयोडीनची वेगळी, त्यानंतर अल्डिहाइड्सची वेगळी, त्यानंतर अल्कोहोलची वेगळी, कीटोन्सची वेगळी, त्यानंतर इस्टरची वेगळी, इथरची वेगळी, कार्बोझायलिक ऍसिडची वेगळी आणि अमाइडची सुद्धा वेगळी. अशी कितीतरी उदाहरणे लिहितात. कमीत कमी 2 उदाहरणे तुम्हाला तयार करता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल, homologous series of carboxylic acid, homologous series of aldehydes, homologous series of ketones, homologous series of ester, homologous series of ether, अशी वेगवेगळी उदाहरणे आपल्याला तयार करता येतात. All the members of homologous series of each other, all the members of homologous series are homologous of each other. Earlier you filled structural formulae and molecular formulae in the table. From that, the initial part of homologous series are alkanes was formed. Let us understand characteristics of homologous series by considering initial part of homologous series: alkane, alkenes and alcohols. म्हणजे इनिशियल पार्ट जो आहे एक्स ज्याला म्हणतो आपण, तो एक्स अल्केन असताना, अल्कीन असताना आणि अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप असताना आपण ती होमोलॉगस सिरीज अभ्यासूया. पहिल्यांदा बघूया होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स. आता याच्यामध्ये अल्केन्सची होमोलॉगस सिरीज आपण बघू. आता यात तर आपल्याला माहितच आहे CH2 चा फरक पडतच जातोय. पहिला आहे CH4, दुसरा आहे C2H6. म्हणजे कितीचा फरक पडला? 1 कार्बन आणि किती हायड्रोजन वाढले? 2 म्हणजे CH2 चा फरक पडला. त्यानंतर पुढे सुद्धा 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन वाटले म्हणजे CH2 चा फरक पडला. असं CH2 चा फरक पडत चाललेला आहे. म्हणजे विशिष्ट डिफरन्सने या सिरीज इन्क्रीज होत जातात. नंबर ऑफ कार्बन्स, नंबर ऑफ हायड्रोजन ने या सिरीज इन्क्रीज होत जातात. ही आहे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स आणि यांची नावं तर आपल्याला माहितीच आहे: मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. आता हे काही जास्त रिपीट करायची आवश्यकता नाही. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढत जातात. त्यानंतर नंबर ऑफ CH2 युनिट्स याच्यामध्ये वाढत. दुसरी होमोलॉगस सिरीज बघूया आपण अल्केन्सची, ज्यामध्ये अल्केन मधला एक दुसरी होमोलॉगस सिरीज आपण अल्कोहोलची बघूया. यामध्ये एक H रिप्लेस झाला आहे, मिथेन मधला एक H रिप्लेस झाला आहे आणि त्याला OH जोडलेला आहे, सो मिथेनॉल तयार झाला. त्यानंतर इथेन मधला एक H रिप्लेस झाला OH ने, तर इथेनॉल तयार झाला. त्यानंतर मिथेनॉल प्रोपेन मधला एक H रिप्लेस झाला OH ने, तर त्याचा प्रोपेनॉल तयार झाला. त्यानंतर ब्युटेनॉल मधला एक H रिप्लेस झाला OH ने, तर त्याचा ब्युटेनॉल तयार झाला. या सगळ्यांमध्ये आपण जर बघितलं असं लिहिलं, आपल्याला इथं स्ट्रक्चरल मध्ये बघूया जास्त. मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये H ऍड केलाय आज, CH4O. CH4O जरी तयार झाला तरी ऍक्च्युली तो CH3OH आहे. त्यानंतर पुढे आहे CH3CH2OH. आपल्याला प्रत्येक वेळी कार्बन किती वाढलेले दिसतात या सिरीज मध्ये बघा बरं. लगतच्या कॉन्सिक्वेंट सिरीज म्हणजे कॉन्सिक्वेंट मेंबर जो हा पहिला मेंबर, हा दुसरा मेंबर, कॉन्सिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये कार्बन किती वाढले आणि हायड्रोजन किती वाढले? कितीने वाढ झाली बघा? 1 कार्बन आणि हायड्रोजन 2. मगाच्या सर्व बरोबर. CH2 डॅश CH2 एवढे डॅश CH2 डॅश अशा पद्धतीने कार्बनची संख्या एक कॉन्सिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये वाढत आहे. जसं अल्केन्स मध्ये आपण पाहिलं तसंच अल्कोहोल जे आहे, अल्केन अल्कोहोल मध्ये पण तशाच पद्धतीने CH2 वाढताना दिसत आहेत.
काही मेंबर्स जॉईन होतात, त्यांना जॉईन करूया. पुढचं बघा, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण अल्किन्स बघूया की ज्यामध्ये आता ऍक्च्युली फंक्शनल ग्रुप नाही पण डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. आणि मग पहिला जो आहे इथिन, ज्याचा फॉर्म्युला आहे C2H4 आणि त्याचा रेग्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे CnH2n, ज्याला आपण काय म्हणतो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्किन्स म्हणतो. त्यामध्ये इथिन C2H4, त्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. प्रोपीन, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे C3H6. त्यानंतर ब्युटीन, आता इथं ब्युटीनच लिहिलंय बरं का, काल आपण ब्युटिलिन म्हटलं, इथं ब्युटीनच आलेलं आहे. दोन्ही आपण ऍक्सेप्ट करूया. ब्युटीन, त्यामध्ये आपण बघतो की कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. त्यानंतर पेंटीन, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. पेंटीनचा फॉर्म्युला C5H10. अशी जी सिरीज आहे इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, ही सुद्धा होमोलॉगस सिरीज आहे. आता 1 ब्युटीन का म्हणायचं, तर जिथं डबल बॉन्ड आहे तो फंक्शनल ग्रुप मानूया आणि त्या कार्बनला आपल्याला काय करायचंय, मिनिमम नंबर द्यायचा आहे. हे नॉमेनक्लेचर आपण आधीच शिकूया. मग पहिल्या कार्बनलाच डबल बॉन्ड असल्यामुळे 1 ब्युटीन असं म्हणायचं. पेंटीन मध्ये बघा पहिल्याच कार्बनला डबल बॉन्ड आहे त्यामुळे त्याला 1 पेंटीन असं म्हणायचं. प्रोपेनला का म्हणायचं नाही 1 प्रोपेन, कारण कुठेही तुम्ही डबल बॉन्ड द्या तो 1 प्रोपेनच होणार आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या? 3च कार्बन असताना कुठेही डबल बॉन्ड द्या तुम्ही, तो पहिल्या कार्बनला येणारच ना. मी काय म्हणतो ते बरोबर आहे ना? बघा सगळ्यांना कळलंय का? प्रोपीनला 1 प्रोपीन का म्हणायचं नाही याचं रिझन कळलं का? तुम्ही आयदर समजा असं लिहिलं CH2 डबल बॉन्ड CH-CH3 असं लिहिलं समजा, तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय की जिथं फंक्शनल ग्रुप तयार झालेला आहे त्या कार्बनला मिनिमम नंबर द्यायचा आहे. त्यामुळे याचंही नाव 1 प्रोपेनॉल, 1 प्रोपीन. आणि पुढे जरी आपण याप्रमाणे डबल बॉन्ड लिहिला तर त्याचंही नाव 1 प्रोपीन होईल. त्यामुळे प्रोपीनचं नाव हे बदलतच नसल्यामुळे, कुठेही डबल बॉन्ड दिला तरी बदलत नसल्यामुळे त्याला काही वेगळं नाव किंवा त्याची पोझिशन ऑफ डबल बॉन्ड देण्याची गरज नाही. मात्र ब्युटीन पासून पुढे आपल्याला पोझिशन ऑफ डबल बॉन्ड ही देणे आवश्यक आहे, नंबर देणे आवश्यक. म्हणून 1 ब्युटीन म्हटलेलं आहे. कदाचित हा डबल बॉन्ड जर मध्ये असता तर आपल्याला 2 ब्युटीन असं म्हणावं लागलं असतं. कोणत्या कार्बनला डबल बॉन्ड आहे यावरून ही नावे दिलेली आहे. आपण आता या होमोलॉगस सिरीजचं वैशिष्ट्य बघूया. पहिलं वैशिष्ट्य, प्रॉपर्टीज ऑफ होमोलॉगस सिरीज. बाय हाऊ मेनी CH2 मिथिलीन, हाऊ मेनी CH2 म्हणजे मिथिलीन युनिट्स do the formulae of the first 2 members of homologous series of alkanes, methane, ethane. किती डिफर आहेत बघा बरं मिथेन इथेन मध्ये. CH2 च्या किती युनिट्सने यांच्यामध्ये फरक पडत चाललेला आहे कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये? एका युनिटने फरक पडलेला आहे CH2 च्या. एका युनिटनेच फरक पडला की नाही? CH2 एकच आहे ना. हा, अशा एका इथं बघा मिथेन इथेन मध्ये बघा CH2 च्या एका युनिटने फरक पडलेला आहे. पुढच्या 2 मेंबर्स मध्ये पण CH2 च्या एका युनिटने फरक पडलेला आहे. त्यानंतर पुढच्या कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मध्ये CH2 च्या एका युनिटने फरक पडलेला आहे. असं प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये 1 युनिट ऑफ CH2 याप्रमाणे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. How many methylene units are extra in formula of 4th member than 3rd member in homologous series of alcohol? अल्कोहोलच्या होमोलॉगस सिरीज मध्ये कुठला आपण लिहूया? C2H5 समजा OH लिहिला आपण, C2H5OH आणि पुढचा लिहिला आपण C3H7 आणि OH लिहिला.
आता आपण जर बघितलं पुढच्या आणि आधीचा म्हणजे फोर्थ मेंबर आणि थर्ड मेंबर, समजा फोर्थ मेंबर पण लिहूया C4H9OH. किती CH2 चा फरक पडला बरं फोर्थ आणि थर्ड मध्ये? बघा ना तुम्ही, हा थर्ड आणि हा फोर्थ, CH2 च्या किती फरक पडलेला? एका युनिटचा का 2 युनिटचा? एका युनिटचा. हाऊ मेनी मिथिलीन युनिट्स आर एक्स्ट्रा इन द फॉर्म्युला फोर्थ मेंबर दॅन थर्ड मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल? हाऊ मेनी युनिट्स? 1 युनिट. How many methylene units are less in the formula of second member than third member of homologous series of alkenes? अल्किन्सच्या homologous series चा विचार करा आणि सेकंड नंबरचा जो आहे, सेकंड नंबर इथं अल्किनची सिरीज आहे, सेकंड नंबरचा मेंबर हा थर्ड नंबरच्या मेंबर पेक्षा किती मिथिलीन ग्रुपने कमी दिसतोय आपल्याला? इथं विचार करा. कळलं का तुम्हाला प्रश्न? दुसऱ्या नंबरचा मेंबर तिसऱ्या नंबरच्या मेंबर पेक्षा किती CH2 ने कमी आहे? 1, 2, 3 किती कमी आहे? 1. एका CH2 ने कमी आहे. बाकी सगळ्यांना समजतंय का रे? प्रत्येक वेळी आपल्याला CH2 चा फरक दिसून येतो. कॉन्झिक्युटिव्ह मेंबरचा जर विचार केला तर CH2 चा फरक दिसून येतो. एवढंच नाही तर आपल्याला त्यांच्या मॉलिक्युलर मध्ये सुद्धा बघा, कार्बनचं मॉलिक्युलर वेट आहे 12 आणि 2 हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट आहे 1+1, एकूण 14 युनिटने त्याचं मॉलिक्युलर मास हे वाढलेलं किंवा कमी झालेलं दिसून येतं. म्हणजे दुसऱ्यापासून आपण समजा तिसऱ्या मेंबरकडे गेलो तर मॉलिक्युलर वेट हे 14 ने वाढतं. तिसऱ्यापासून चौथ्याकडे जाताना मॉलिक्युलर वेट हे 14 ने वाढते. का 14 ने वाढत जातं? तर एका CH2 वाढत जातात. त्यामुळे मॉलिक्युलर वेट मध्ये आपल्याला 14 युनिट्सचा डिफरन्स पडलेला दिसतो. 14 युनिट्स हे पण समजून घ्या. आहे पुढे ते एक्सप्लेनेशन. You have found that any homologous series, while going in an increasing order of length of carbon chain, every time one methylene group or unit goes on increasing. Therefore, while going on increasing order of the length, there is a rise of molecular mass of 14 units. मॉलिक्युलर मास मध्ये 14 युनिटचा फरक पडतो. का पडतो? तर कार्बन 12 आणि 2 हायड्रोजन मधला 1 हायड्रोजन, एक दुसरा एक, एकूण 14 युनिट. अशाच पद्धतीने 14 युनिटचा फरक. इन्स्पेक्शन ऑफ द टेबल 19.15 ABC 19.15 याच्या आधीचेच तक्ते. इथं बॉइलिंग पॉइंट दिलेले आहेत बघा. ग्रॅज्युअली चेंज इन बॉइलिंग पॉइंट होत आहे. आपण पहिल्यांदा अल्केन्सचा विचार करूया. अल्केन्स मध्ये मिथेन जो आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे -162. त्यानंतर दुसरा जो आहे तो इथेन, त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो -88.5. हे जो आपल्याला 88 नेच कमी झालेला दिसतोय. कितीने डिफर झालेला आहे? 86 ने. 86 ने डिफरन्स आहे. आणि पुढे आपल्याला काय दिसतंय बघा, -42 हा जो आहे त्याच्यामध्ये साधारणतः 42 चा डिफरन्स पडलेला दिसून येतोय. 44 चा डिफरन्स पडलेला दिसून येतोय. सॉरी 46 चा डिफरन्स दिसतोय. पुढे हा डिफरन्स आणखीन कमी झाला, 42 चा डिफरन्स आहे, 0 झाला. त्यानंतर पुढे 36 झाला. म्हणजे आता वाढत चालेल. तर प्लस झाला 82 चा, 82 प्लस झाला. इथे परत प्लस झाला 46 चा, नाही कितीचा झालाय, 44 चा झालाय. 44 चा प्लस झाला. 8 12 झाले.
46. 46 बरोबर, आधी लिहिलेलं बरोबर आहे. 46 चा डिफरन्स झाला. त्यानंतर पुढे जो डिफरन्स झालाय तो 42 चा डिफरन्स झाला. त्याच्या पुढे प्लस 36. त्याच्या पुढे आपल्याला आणखीन सांगताय 32. आता साधारणतः पहिला मिथेन टू इथेनचा फरक जरा जास्त वाटतोय, परंतु त्याच्या पुढे आपल्याला सर्वसाधारणपणे समान पद्धतीने किंवा ग्रॅज्युअली चेंज झालेला दिसून येतोय. बॉइलिंग पॉइंट हा इन्क्रीज होताना दिसून येतोय. पुढचा एक तक्ता बघूया, अल्कोहोलची सेरीज बघूया. 63 पासून 78 पर्यंत कितीने इन्क्रीज झालाय बघा. 15 ने वाढलाय का? त्यानंतर पुढे 19 ने वाढलाय का? त्यानंतर पुढे 21 ने वाढलेलं आहे. ग्रेडेशन ने वाढत चाललेलं आहे. म्हणजे 15 आणि 4, 15 आणि 4 19, 19 आणि 3 21. एक साधारणतः त्याच्यामध्ये सुद्धा चेंज होताना ग्रॅज्युअल चेंज होत आहे. म्हणजे समान पद्धतीने वाढता आणखीन 4 अंश 3 अंश असं वाढत चाललेलं आहे. इथं बघूया आपण तिसऱ्या तक्त्यामध्ये 102 आणि 48 म्हणजे 52 आणि 2 54 चा फरक आहे. 10 मिनिटात आपल्याला पुन्हा जॉईन व्हायचंय. 54 चा फरक आहे. पुढे आपल्याला आणखीन कितीचा फरक दिसतोय? 5 7 6 39.5 चा फरक दिसतोय. 39.5. त्याच्या पुढे आपल्याला कितीचा फरक दिसतोय बघा. 23.5 चा फरक पडलेला दिसतोय. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे एकतर बॉइलिंग पॉइंट वाढत गेलेले दिसून येत आहेत. जसं CH2 वाढेल तसं बॉइलिंग पॉइंट वाढलेले दिसून येत आहेत. So inspection of table will reveal you one more point that the gradation of boiling point. Boiling point is a physical property of a compound. आपल्याला हे माहित आहे. Generally, it is found that when going in an increasing order of homologous series, physical properties shows variation in one direction. जसं आपण होमोलॉगस सिरीज मध्ये इन्क्रीजिंग ऑफ कार्बन नंबर्स याप्रमाणे जाऊ तसं आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये व्हेरिएशन दिसून येतं. दॅट इज द ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सातत्याने वाढ होताना किंवा ग्रेडेशन होताना दिसून येतं. मग आता पुढे काही याचे कॅरेक्टर लिहिलेत का बघू, नाहीतर आपण इथं डिस्कस करूया. The table number 9.15C shows that homologous series of alkenes, तिथे 17 पाहिजे. Inspect the molecular formula of member of this series. Do you find any relationship in the number of carbon atoms and number of hydrogen atoms in the molecular formula? तुम्हाला लक्षात आलेलं आहे ते मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये तुम्हाला काही तफावत दिसते का किंवा काय इन्क्रीज दिसतो? एका मेंबर कडून दुसऱ्या मेंबर कडे जाताना कार्बनची संख्या कितीने वाढते, हायड्रोजनची संख्या कितीने वाढते? माहित आहे, पटकन बोला. कार्बन एक आणि हायड्रोजनची 2 ने वाढते. बरोबर, म्हणजे CH2 ने फरक पडतो. पुढचं ऑब्झर्वेशन बघा. इफ द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन्स डिनोट बाय N, व्हॉट विल बी द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स? म्हणजे आपल्याला जनरल फॉर्म्युला अल्केन्सचा तयार करायचा आहे. अल्किन्स तर CN असेल तर H किती? बघा, अल्कीन CN असेल तर H किती? 2N. अल्केन्सचा फॉर्म्युला आपण काल पाहिला. CN असेल तर H काय येणार आहे?
2n प्लस 2 आणि अल्काइन्स काय येणार आहे CN H2n बोला -2. -2 एका दोन H ने आपल्याला अल्केन्स अल्किन्स आणि पासून अल्काइन्स हे दोन H ने कमी होताना दिसत आहेत. The molecular formula of members of homologous series of alkanes can be represented by general formula CnH2n. The value of n is 2. We get molecular formula of first member as first member of this series as C2H4. When the value of n is 3 हे आपल्याला कळले आता. त्यानंतर मग काय येईल मग C3H6 येईल. ओके याची पण चर्चा आपण केलेली आहे. पुढे बघूया. What would be the general formula of molecular formula of members of homologous series of alkanes? Alkanes चा सांगा. आता पाहिलेलं आपण CnH2n plus 2. आणि याच्यामध्ये सुद्धा मग आपल्याला रिस्पेक्टिव्ह मेंबर्स हे काढता येतील. जर नंबर ऑफ कार्बन 2 असेल तर बेदुने 4 आणि 2 6 म्हणजे C2H6 येणार आहे. त्यानंतर पुढचा नंबर ऑफ कार्बन 3 घेतले तर C3 किती येणार आहे C3H8 आणि C आता 4 घेतला तर C4H किती येणार आहे 10. अशा पद्धतीने आपल्याला शोधता येईल. While going from one member to next in homologous series, one methylene group is added. ते आपल्याला कळलंय. And molecular mass is increased by 14 units. एका मेंबर पासून दुसऱ्या मेंबर कडे जाताना CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुपच्या एका युनिटने वाढ होते आणि त्यांचं मास जे आहे ते 14 युनिटने वाढ होते. Number of carbon atoms increased by 1. Chemical properties of homologous series shows similarity. हे आपण वैशिष्ट्य बघतोय, प्रॉपर्टीज बघतोय. Chemical properties of members in a homologous series are similar, but their physical properties are increases gradually. All members of homologous series can be represented by same general molecular formula. बघा म्हणजे आपल्याला जर अल्कोहोलचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर कसं लिहिणार CN अल्कोहोल लिहायचा आहे बघा इथं OH आधीच लिहून ठेवतो. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय लिहिणार CN H2n प्लस आता 1 ने हायड्रोजन कमी 1 कारण अल्केन्सचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एक H रिप्लेस होणार आहे आणि अल्केन्सचा फॉर्म्युला आहे CnH2n प्लस 2 यातला एक H कमी करायचा आहे म्हणजे CnH2n प्लस 1 ला OH जोडला जाईल. हा त्याचा जनरल फॉर्म्युला तयार होईल. जसं आपण अल्केनचा लिहितो अल्किन्सचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो अल्काइन्सचा लिहितो तसं या होमोलॉगस सिरीज मधल्या सगळ्या मेंबर्सचे जनरल फॉर्म्युला आपण लिहू शकतो. काही शंका आहे का बघा इथपर्यंत? बाकीचे मेंबर बोला बाकीचे बोला. कोणाची काही शंका नाही गृहीत धरून पुढे जातो. काही शंका का बघा. Write down structural formula of first 4 members of various homologous series formed by making use of functional group in table 9.16. 9.16 च्या टेबल मध्ये फंक्शनल ग्रुप दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला असे 4 मेंबर लिहिता येतील. म्हणजे जसं आपण क्लोरीनचं लिहू शकतो ब्रोमीनचं लिहू शकतो तसं तुम्हाला लिहिता येईल. उदाहरणार्थ CH3Cl हा एक मेंबर झाला C2H5Cl हा दुसरा मेंबर झाला C3H7Cl तिसरा मेंबर झाला C4H9Cl हा चौथा मेंबर झाला. मिथिल क्लोराइड इथिल क्लोराइड प्रोपिल क्लोराइड अँड ब्युटिल क्लोराइड असं आपण लिहू शकतो. जसं क्लोरीनचं लिहिलं तसं ब्रोमीनचं लिहा तसं आयोडीनचं लिहा तसं तुम्हाला पुढे अल्कोहोलचं तर अल्कोहोलचं दिलेलंच आहे आधी फॉर्म्युला तर तुम्हाला असं लिहिता येईल.
General formula of homologous series of alkanes CnH2n plus 2. Write down molecular formula of 8th and 12th member. सांगा बरं 8th member सांगा बरं फॉर्म्युला म्हणजे सांगा बरं ऑक्टेन. ऑक्टेनचा फॉर्म्युला C8 काय येईल बघा H. अल्केन मधला 8वा मेंबर अरे गप्प कसे झाले सगळे आणि संख्या कशी कमी व्हायला लागली आता. C8 C8H18 8 दुने 16 अधिक 2 आणि 12वा नंबर जो आहे त्याचा C12H किती येणार बघा बरं 26. 26 12 दुने 24 अधिक 2 26. आतापर्यंत आपण होमोलॉगस सिरीज फंक्शनल ग्रुप हे पाहिलेले आहेत. आता आपण नॉमेनक्लेचर समजावून घेऊया 2 मिनिटांमध्ये. खरं तर आपला 7:20 ला तास संपायला पाहिजे. आता पहिली जी आहे सिस्टीम ऑफ कॉमन नेम्स. कॉमन नेम्स कसे द्यायचे हे आपण आधी पाहूया. वी हॅव सीन दॅट टुडे मिलियन्स ऑफ कार्बन कंपाउंड्स आर नोन. इनिशियली व्हेन द नंबर ऑफ known carbon compounds are very small, scientists name them in a variety of ways. Now these names are called as common names. हे सुरुवातीला ज्यावेळी इंटरनॅशनल सिस्टीम जे आहे IUPAC सिस्टीम जे आहे ती फॉर्म झालेली नव्हती आणि कार्बन कंपाऊंड जे सापडलेले होते ते पण संख्येने कमी होते. अशा पद्धतीने नावे देताना मग जे वाटेल ते नाव किंवा चर्चेमध्ये असणारं नाव दिलं जायचं त्याला कॉमन नेम्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल द सोर्स ऑफ नेम्स ऑफ दी फर्स्ट 4 अल्केन्स नेमली मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन are different. Names of alkanes thereafter were given from number of carbon in atom. 2 isomeric compounds having straight chain and branched chain in their structural formulae are possible for molecular formula C4H10. कार्बनची संख्या जोपर्यंत 4 असत नाही तोपर्यंत ब्रँचेड चेन तयारच होऊ शकत नाही. बघा तुम्ही 3 मध्ये ब्रँचेड चेन तयार होईल का बघा. कसाही तुम्ही कार्बन कुठेही जोडला तरी त्याची एक सिरीजच तयार होणार आहे. जोपर्यंत नंबर ऑफ कार्बन 4 असत नाही तोपर्यंत त्याची ब्रँचेड तयार होत नाही. म्हणजे ब्रँचेड चेन तयार होण्यासाठी नंबर ऑफ कार्बन्स हे 4 असले पाहिजेत. द डिफरन्स अँड इंटर रिलेशनशिप in them was indicated by naming as N-butane म्हणजे नॉर्मल ब्युटेन. 4 नंबरचा ब्युटेन आहे तो जर सिरीज मध्ये असेल किंवा त्याची स्ट्रेट चेन असेल C तर त्याला N-ब्युटेन म्हणायचं. असं पूर्वीचं कॉमन नेम होतं N-ब्युटेन. आणि नंतर समजा जर त्याची ब्रँच तयार झाली तर तो आयसोमर ऑफ ब्युटेन आहे म्हणून त्याला आयसोब्युटेन असं म्हणायचं. असे त्याला कॉमन नेम देण्याची पद्धत जुनी पद्धत होती. ओके म्हणजे एन ब्युटेन, एन पेंटेन, एन हेक्झेन आणि त्याचा जर आयसोमर असेल तर आयसोब्युटेन, आयसोपेंटेन, आयसोहेक्झेन असं नाव दिलं जायचं. ड्रॉ 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युली हॅव्हिंग मॉलिक्युलर formula of C5H12. C5H12 चे आपण 3 प्रकारचे स्ट्रक्चर काढू शकतो. म्हणजे एक आहे तो प्रॉपरली ज्याला आपण काय म्हणतो N काय म्हणणार याला 5 नंबर आहेत कार्बनचे N काय म्हणणार याला N पेंटेन, नॉर्मल पेंटेन. आता H दाखवत नाही याच्यामध्ये तर तो असा काढला जाईल. एक स्ट्रक्चर झालं. आता याचा आयसोमर काढायचा आहे म्हणजे ब्रँचड चेनचा काढायचा आहे तर तुम्ही
पहिला कार्बन इथं लिहिला, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन आणि मध्ये कुठेही आपण दुसरा एक सी जोडू शकतो. सो अशी ही याची ब्रँच्ड चेन तयार होईल. याला आपण म्हणूया आयसोपेंटेन. अजून एक आपल्याला काढायचं आहे, तर आपण असं पण काढू शकतो 1 2 3 आणि मध्ये इथे एक कार्बन जोडला, इथे एक कार्बन जोडला, असंही आपण याचे तयार करू शकतो. हा सुद्धा आयसोपेंटेनच आहे. गिव्ह नेम्स एन पेंटेन, 1 पेंटेन. आता इथं पहिला आहे तो एन पेंटेन, दुसरा आहे तो 1 पेंटेन झाला, इथं 1 पेंटेन आहे. त्यानंतर निओ पेंटेन in the above 3 structures. Use the some logic as used in names of isomeric butane for this purpose. Isomeric butane मध्ये कसं नाव दिलं त्याप्रमाणे आपण नाव द्यायचं आहे. म्हणजे 1 नंबरच्या कार्बनला जर आपण 1 नंबरच्या कार्बनला जर ब्रँच असेल तर 1 पेंटेन असं म्हणायचं. इथं बघा, या उदाहरणात बघा, 1 नंबरच्या कार्बनला ब्रँच तयार झाली, त्यामुळे त्याला 1 पेंटेन असं म्हणायचं. समजा इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, या मधल्या कार्बनला 2 कार्बन जोडले तर हा झाला निओपेंटेन. आणि दुसरा जो असतो तो एकच कार्बन जोडला जातो कुठल्या तरी कार्बनला, त्यावेळी तो 1 कार्बन 1 पेंटेन 2 पेंटेन असं होतं. आणि निओपेंटेन कधी तर एका कार्बनला आणखीन 2 कार्बन जोडले तर त्याला निओपेंटेन असं म्हणायचं. हे कळले का? तिसरं बघा, ड्रॉ ऑल पॉसिबल structural formulae having molecular formula C6H14. C6H14 चे सुद्धा असे पॉसिबल आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युले काढता येतील. Give names to all the isomers. Which difficulties are faced by you while naming? तुम्हाला आता अशा प्रकारचे समजा 6 कार्बन्स पासून नावे द्यायची असतील तर आपल्याला नक्कीच काही डिफिकल्टी आढळून येतील. एक पहिलं तर आपण निओ समजा इथं हेक्झेन म्हणूया. निओ हेक्झेनला नाव देताना आता बरं होतं की 5 मध्ये 3 कार्बन हे सिरीज मध्ये होते आणि मधल्या कार्बन शिवाय पर्याय नव्हता कार्बन जोडताना. परंतु ज्यावेळी आपण 6 कार्बनची संख्या लक्षात घेऊया, त्यावेळी इथं कार्बन जोडायचा का इथं कार्बन जोडायचा. जर इथं कार्बन जोडला तरी त्याला निओ हेक्झेन असं म्हणणार, निओ हेक्झेन. आणि 3 नंबरच्या याला जरी जोडला तरी त्याला निओ हेक्झेन म्हणणार. पण दोघांच्या प्रॉपर्टीज तर वेगळ्या आहे. बर, दुसरं म्हणजे समजा एकच ब्रँच करायची तयार, 1 2 3 4 5. आता मग पहिल्यांदा कार्बन कुठं जोडलाय, इथं जोडलाय का इथं जोडलाय का इथं जोडलाय, यानुसार याला 1 2 3 1 हेक्झेन 2 हेक्झेन 3 हेक्झेन असं म्हणू शकतो आपण. पण निओ हेक्झेन मध्ये पण पुन्हा पोझिशन आपल्याला द्यावी लागेल. म्हणजे हे सगळ्या अडचणी आपण लक्षात घेऊया की नाव देत असताना कॉमन नेम्स देण्याची पद्धत जी आहे त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या, ज्यावेळी व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स तयार व्हायला लागले किंवा व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स लक्षात येऊ लागले, तसं कॉमन नेम्स पद्धतीने नावे देताना अडथळे निर्माण झाले. As the time progressed, the carbon compounds becomes very large in numbers and their common names caused confusion. A need was felt. Confusion व्हायला लागलं, नवीन कंपाऊंड्स लक्षात येऊ लागले त्यावेळी. A need was felt to have logical system acceptable to all for naming the carbon compound. सगळ्या युनिव्हर्स मध्ये एकच विशेष क्रायटेरिया जो सगळ्यांना ऍक्सेप्टेबल होईल अशा पद्धतीच्या एका नॉमेनक्लेचर सिस्टीमची गरज वाटू लागली आणि ते नॉमेनक्लेचर सिस्टीम म्हणजे IUPAC स्थापन झाली, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. मगाशी मी वेगळा लॉंग फॉर्म सांगितला, इंटरनॅशनल
युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. प्युअर म्हणजे एलिमेंट्सची नावे आपण लक्ष द्या. अप्लाइड म्हणजे त्या एलिमेंट्स पासून तयार होणारे वेगवेगळे कंपाऊंड. त्यांचं नॉमेनक्लेचर करण्यासाठी इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री जी आहे IUPAC ही वेगवेगळे नियम तयार करते. Put forth nomenclature based on the structure of compounds and it was accepted all over the world. There is a provision in the system for giving unique name. एक अशा प्रकारचे रूल्स तयार केले आहेत की सगळ्या पद्धतीने एखादा कंपाऊंड जर असेल तर त्याला युनिक नेम दिले जाईल. Let's see some straight chain compounds containing one functional group are given IUPAC name. Let us also see their common names. There are 3 units in IUPAC name. पहिला आहे prefix, दुसरा आहे parent आणि पुढचा आहे suffix. महत्वाचा मधला जो आहे तो पॅरेंट अल्केन किंवा फंक्शनल ग्रुप कुणाला जोडलेला आहे त्यानुसार आपल्याला प्रेफिक्स, पॅरेंट आणि सफिक्स अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर करायचं आहे. प्रेफिक्स म्हणजे पॅरेंटच्या आधी लिहायचा आहे तो, सफिक्स म्हणजे पॅरेंट नंतर लिहायचा आहे तो. So there are 3 units of IUPAC name of any carbon compound: prefix, suffix and parent. आणि नाव देताना मात्र प्रेफिक्स आधी म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रत्यय आधी नंतर उपसर्ग आणि मध्ये पॅरेंट. इन IUPAC नेम गिवन कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ द नेम ऑफ पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केनचं नाव पहिल्यांदा घ्यायचं. नेम ऑफ पॅरेंट अल्केन. The name of compound is constructed by attached appropriate suffix and prefix to the name of parent alkane. आता या parent alkane ना आधी जो आहे तो prefix जोडायचा आहे आणि नंतर जो आहे तो suffix जोडायचा आहे. आता कोणता suffix कोणता prefix जोडायचा आपण लक्षात घ्या. आता पहिली स्टेप, draw structural formula of straight chain compounds and count the number of carbon atom in it. पहिल्यांदा काय करायचं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आणि नंबर ऑफ कार्बन्स आपण मोजायचे म्हणजे आपल्याला त्याचा पॅरेंट कळेल. तो प्रोपेन आहे का, ब्युटेन आहे का, हेक्सेन आहे का, पेंटेन आहे का, हे आपल्याला पहिल्यांदा कळेल नंबर ऑफ कार्बन्स वर. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पॅरेंट ओळखायचा आहे. स्टेप फर्स्ट, आयडेंटिफाय द पॅरेंट. ओके. आता हा पॅरेंट ओळखताना सुद्धा अल्केन्स इज द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम इज प्रेझेंट is the parent alkane of the concerned compound. Write name of alkane. In case of carbon chain of the concerned compound contains double bond. जर समजा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर तुम्ही नाव कसं देणार मग? अल्केन ऐवजी काय देणार? ANE ऐवजी ENE म्हणजे अल्किन्स होणार आहे. If carbon carbon concerned with triple bond, then change the ending of parent ANE to YNE. मग आपण त्याला अल्काइन म्हणणार आहे. जर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर अल्कीन आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काइन म्हणणार आहे. असं आपण पॅरेंटचं नाव आधी फिक्स केलं. आता आपण काय करणार आहोत तर पोझिशन ऑफ डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड और फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप असेल किंवा डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्यांची पोझिशन आपण आधी आयडेंटिफाय करणार दुसऱ्या स्टेप मध्ये. द स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंटेन्स फंक्शनल ग्रुप रिप्लेसेस लास्ट कॅरेक्टर ई म्हणजे ANE मधला ई किंवा ENE मधला ई किंवा YNE मधला ई हा रिप्लेस करायचा आहे फंक्शनल ग्रुपने फ्रॉम द पॅरेंट नेम बाय कंडेन्स्ड नेम ऑफ फंक्शनल ग्रुप ॲज सफिक्स. फंक्शनल ग्रुपचं कंडेन्स्ड नेम जे आहे, कंडेन्स्ड नेम हे त्या ठिकाणी ई हाकलून द्यायचं आणि मग कंडेन्स्ड नेम ऑफ फंक्शनल ग्रुप घ्यायचा आहे. एक्सेप्शन, द कंडेन्स्ड नेम ऑफ फंक्शनल ग्रुप हॅलोजन इज ऑलवेज अटॅच्ड ॲज प्रेफिक्स. हॅलोजनचं जे कंडेन्स्ड नेम आहे ते नेहमी प्रेफिक्स म्हणून जोडलं जातं आणि बाकीचं जे आहे
ते मात्र सफिक्स म्हणून जोडलं जातं. आपण लक्षात घेऊया. क्लोरो, ब्रोमो, आयोडो हे जे आहेत ते आधी जोडायचे ऍज अ प्रेफिक्स जोडायचे आहेत. आणि इतर जे फंक्शनल ग्रुप आहेत, मग अल्डेहाइड असेल, कीटोन असेल किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड असेल किंवा इथर असेल किंवा इस्टर असेल, त्यांचे जे आपण कंडेन्स्ड नेम म्हणूया हे आपल्याला सफिक्स म्हणून जोडायचे आहे. आणि कोणाला आपण प्रेफिक्स म्हणून जोडणार आहे? फक्त कोणाला जोडणार आहे? लक्षात घ्या, फक्त कोणाला जोडणार आहे प्रेफिक्स म्हणून? हॅलो, प्रेफिक्स म्हणून कोणाला जोडणार आहे? फक्त मी दाखवतो. हॅलोजन. फक्त हॅलोजनला आपण प्रेफिक्स म्हणून जोडणार आहे. नंबर ऑफ कार्बन atoms in the carbon chain from one end to another. Assign the number 1 to that carbon. Assign number 1 to carbon in the functional group CHO, COOH if present. Otherwise, the chain can be numbered in two direction. बघा, परत एकदा वाचतो. नंबर ऑफ कार्बन atoms in a carbon chain from one end to another end. Assign the number 1 to carbon in which functional group is present. Otherwise, the chain can be numbered in two directions. Except that the numbering which gives smaller number to carbon carrying functional group. मगाशी सांगितलं, ज्याला फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे किंवा ज्या कार्बनला डबल बॉन्ड जोडलेला आहे त्याला स्मॉलर नंबर येईल, मिनिमम नंबर येईल. अशा पद्धतीने राईट किंवा लेफ्ट पासून आपल्याला काउंटिंग किंवा नंबरिंग सुरू करायचं आहे. इन द फायनल नेम ऑफ डिजिट नंबर द कॅरेक्टर लेटर शुड बी सेपरेटेड बाय स्मॉल हॉरिझॉन्टल लाईन. डॅश करायचे आपल्याला, स्मॉल हॉरिझॉन्टल लाईन द्यायची आहे. इन द फायनल नेम द डिजिट नंबर, म्हणजे समजा 1 असेल किंवा 2 असेल तर शेवटी आपल्याला प्रेफिक्स देताना त्याचा जर नंबर द्यायचा तर नंबरच्या दोन्ही बाजूला डॅश करायचा आहे. युजली नंबरिंग इज नॉट रिक्वायर्ड इफ कार्बन चेन कंटेन्स ओनली 2 कार्बन ॲटम. 2 कार्बन असतील तर आपल्याला असं नंबरिंग करावं लागणार. आपण सगळी उदाहरणे बघूया. आता पहिलाच इथं चार्ट बघतोय आपण. आता पहिले उदाहरण बघूया. कंटाळा नाही ना तुम्ही सगळे? पहिलं उदाहरण बघूया. C2H5OH म्हणजे कार्बन किती आहेत मोजा. कार्बन किती आहेत? C2H5OH म्हणजे कार्बन किती आहेत? 2 आहेत. आता 2 कार्बन असल्यामुळे बाकीचं काही प्रॉब्लेमच येत नाही. 2 कार्बन आहेत. पहिला कार्बन आपण जिथं OH जोडलेला आहे त्याला नंबरिंग देऊया 1 आणि तर 2 नाव देऊया. पण आपण आत्ताच लक्षात घेतलं की 2 कार्बन असतील तर म्हणजे नंबरिंग करण्याचा काही प्रॉब्लेमच येत नाही. आपण स्टार्टच्या कार्बनलाच OH जोडलेला आहे, त्यामुळे इथं पहिल्यांदा पॅरेंट लिहिला. पॅरेंटचं नेम आहे इथेन, त्यातला एक ई काढला आपण आणि जो काही फंक्शनल ग्रुप आहे त्याचं कंडेन्स्ड नेम OL आहे, म्हणजे अल्कोहोल मधला OL. कंडेन्स्ड नेम पुढे जोडलं, इथेन मधला ई काढला आणि OL जोडलं, इथेनॉल. ऍक्च्युली इट इज इथेन 1 ऑल आहे. इथेन इथं 1 ऑल इथं का केलं असं? OL पुढेच का लिहिलं, म्हणजे ऍज अ सफिक्स का लिहिलं, प्रेफिक्स का लिहिलं नाही? आपण काय ठरवलंय बघा, काय ठरवलंय? प्रेफिक्स म्हणून कोणाला लिहिणार आहे आपण? फक्त हॅलोजन. हॅलोजन, ज्यामध्ये क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो आहेत. यांनाच फक्त आपण सफिक्स प्रिफिक्स म्हणून जोडणार आहे. बाकीच्या ठिकाणी आपण जे काही आहेत कंडेन्स्ड नेम ते ऍज अ सफिक्स म्हणून जोडणार आहोत. दुसरं बघूया. C2H5Cl हा क्लोरो म्हणजे हॅलोजन आहे. आता यामध्ये पॅरेंट आहे इथेन, त्यातला Y घालवला आणि हा जोडताना मात्र आपण ऍज अ प्रिफिक्स म्हणून जोडणार आहे. त्यामुळे समोर लिहिला क्लोरो
आणि पुढे लिहिला इथेन. आता इथं मात्र घालवणार नाही आपण, सॉरी, कारण प्रेफिक्स जोडताना वाय घालवायची आवश्यकता नाही. सो क्लोरो इथेन आणि दोनच कार्बन असल्यामुळे यामध्ये 1 क्लोरो लिहिण्यात काय अर्थ नाही, कारण Cl या एंडला जोडला काय या एंडला जोडला काय, त्याला 1 क्लोरो इथेनच होणार आहे. पुढे बघूया आपण C2H5Br. याच्यामध्ये जो पॅरेंट आहे तो इथेन आहे आणि ब्रोमो जोडलेला आहे. तर 1 ब्रोमो इथेन म्हणण्यापेक्षा ब्रोमो इथेन म्हणणंच योग्य आहे. का तर Br कोणत्याही एंडला जोडला तरी तो 1 ब्रोमोच होणार आहे. पुढे आपण CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप जोडणार आहे, त्याचा Al जोडायचा आपल्याला, अल्डिहाइड मधला Al. पण नंबर ऑफ कार्बन लक्षात घ्या, CHO उघडून नाही द्यायचे, हे इथं लक्षात घ्या. हे जरा थोडस वेगळं आहे. सी मात्र इथं मोजायचं आहे, कार्बन मोजायचे. कार्बन किती आहेत? 3 आहेत. माझं नंबरिंग चुकलं माझं. कार्बन इथं 3 आहेत, या बाजून नंबरिंग करूया. कार्बन 3 आहेत आणि CHO ग्रुप हा पहिल्या कार्बनला इकडच्या जोडला का इकडच्या जोडला का. आपण नंबरिंग करताना कार्बन सगळे मोजतोय, पण CHO ग्रुप इकडे लिहिला का इकडे गेला काय, तो 1च होणार आहे. CHO ग्रुप जोडलेला कार्बन, आता इथं नको नाव द्यायला, इथं नाव देऊ आपण. कार्बनची संख्या 3 आहे, पण CHO ग्रुप जोडलेला जो आहे कार्बन तो 1 नंबरला जोडला, इकडून जोडला काय इकडून जोडला काय. त्यामुळं याचं पॅरेंट आहे प्रोपेन आणि त्यात आपण अल्डिहाइड मधला Al हा कंडेन्सर नेम म्हणून वापरणार आहे. पण Al वापरताना ई घालवायचा आहे आणि म्हणून प्रोपेनल असं त्याचं नाव झालं. Al जोडला आपण, बघा समजून घ्या. आता कार्बोझायलिक ग्रुप जो आहे त्याचं जे कंडेन्स नेम आहे तर OIC ऍसिड, म्हणजे प्रोपेनॉइक, इथेनॉइक, ब्युटेनॉइक असं OIC ऍसिड हे त्याचं कंडेन्स्ड नेम आहे. पॅरेंट ओळखूया आपण, 2 कार्बन आहेत त्यामुळे इथेन हा पॅरेंट आहे. आता COOH हा पहिल्याच कार्बनला जोडलेला आहे, त्यामुळे 1 लिहायची गरज नाही. मग आपण इथं नंबरिंग ऑफ कार्बन करायची गरज नाही. मग इथेन मध्ये पुढे OIC ऍसिड जोडताना ई घालवायचा, म्हणजे इथेनॉइक ऍसिड असं याचं IUPAC नेम होईल. त्यानंतर पुढे अमाइन ग्रुप जोडताना अमाइनस कंडेन्स्ड नेम ठेवायचा आहे. नंबर ऑफ कार्बन्स 1 असल्यामुळे मिथेन हा त्याचा पॅरेंट आहे आणि आपल्याला माहिती आहे अल्डिहाइड सोडून सगळे सफिक्स म्हणून लिहिणार आहे. सो मिथेन अमाइन असं आपल्याला नाव त्याचं लिहिता येईल. पुढे आहे तो कीटोन आहे, त्याचा ONE हा कंडेन्स्ड नेम आहे. नंबर ऑफ कार्बन्स 3 असल्यामुळे प्रोपेन हा त्याचा पॅरेंट झाला, त्यातला ई घालवायचा आपल्याला आणि पुढे कीटोन आहे म्हणून ONE लिहायचा आहे. आणि अर्थातच कीटोनला दोन्ही बाजूला डॅश असल्यामुळे तो कडीला तर अजिबात येणार नाही, दोन्ही बाजूला त्याच्या बॅलन्स आहेत, म्हणजे इकडं एक X आणि इकडे एक X जोडलेला असला पाहिजे. मग कीटोन हा दरम्यान येणार आहे आणि त्यामुळे इथं सुद्धा 1 2 3 असं काही लिहायची गरज नाही. प्रोपेन आणि ONE, प्रोपेनॉन असं याचं कॉमन नेम आहे. कळलंय का बघा हे? हो. आणखी तुम्हाला रिपीट जे आहे, रिपीट लेक्चर म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर पाठवणार आहे, पण काय झालंय लेंथ खूप होते. कार्बनचं पहिलं लेक्चर तयार केले ते जवळजवळ 3.5 तासाचं आहे आणि आजचं लेक्चर जे जवळ 1.5 तासाचं होईल. आता पहिलंच अजून अपलोड झालं नाही, डाटा संपलेला आहे, ते अपलोड होईल आज संध्याकाळी. मग पहिला भाग आणि दुसरा भाग हा तुम्हाला पाठवणार आहे. ज्यांना समजलं असेल त्यांनीच आता ते पाहायला वेळ द्या. ठीक आहे, पुढचा बघूया आपण. एवढे 4 बघूया 3 उदाहरणे आणि मग आपण आजचा तास थांबूया. 5 मिनिटात बघूया आपण आता नंबर ऑफ कार्बन्स मोजूया. 1 2 3 म्हणजे त्याचा पॅरेंट किती आला? पॅरेंट कोण आला? 3 कार्बन असणारा प्रोपेन. बघा पॅरेंट आला प्रोपेन. काही गडबड करायची नाही, हे 2 मार्काला विचारलं जातं. आता यातला प्रोपेन आहे आणि पुढे OH जोडलाय, आपल्याला माहिती आहे OH ऍज अ सफिक्स म्हणून वापरणार आहे आपण. OL आहे तो कंडेन्स्ड नेम अल्कोहोलचं OL आहे.
तो जोडणार आहे आणि पुढे जोडणार, त्यामुळे एक ई तो आहे तो घालवायचा. आता पोझिशन ऑफ ओएल जी आहे ती किती आहे बघा बरं. 1 2 3 किती आहे. 2 आहे. 2. बरोबर आहे. मग आता ओएल ची पोझिशन ही त्याच्या आधी लिहायची, सगळ्यात सुरुवातीला नाही लिहायची. जिथं ओएल जोडलेला आहे, ओएल कुठं लिहितो त्याच्या आधी 2 लिहायचे. सो प्रोपेन एनच्या पुढचा ई लिहायचा आहे. प्रोपेन टू ओएल. प्रोपेन टू ओएल म्हणजे याला कॉमन नेम आपण प्रोपेनॉल म्हणणार आहे, पण आता इथं आयुपीएससी नेम मात्र याचं प्रोपेन डॅश टू डॅश ओएल असं येणार आहे. पुढचं बघूया आपण. आता क्लोरोब्रोमो आपण कुठं जोडतो, म्हणजे त्याचा क्लोरोब्रोमो जे वापरतो ते सुरुवातीला वापरतो, त्यामुळे क्लोरो सुरुवातीला आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन्स बघा 1 1 2 3 4 5 म्हणजे तो पेंटेन आहे पॅरेंट. क्लोरोपेंटेन नाव तर फिक्स झालं. आता पोझिशन ऑफ क्लोरीन सेकंड आहे, त्यामुळे याला म्हणायचं 2 क्लोरोपेंटेन. कळतंय का सगळ्यांना? काय अडचण येत असली तर विचारा. तिसरा बघूया आपण. आता हा जो जोडलेला आहे हा कीटोन आहे. आता याची पोझिशन ऑफ ऑक्सिजन चुकली बरं का, इथं नाही पाहिजे, इथं पाहिजे. पोझिशन ऑफ ऑक्सिजन चुकीची आहे, इथं जोडलेला आहे, कारण आधीच इथं CH2 आहेच, इथं पोझिशन ऑफ ऑक्सिजन चुकीची पुस्तकात इथं आहे बघा. मग आता त्या कार्बनला आपण मिनिमम नंबर देऊया 1 2 3 4 5. 5 नंबर असणार म्हणजे पेंटेन त्याचा पॅरेंट आहे, पेंटेन. अर्थात आपण आता कीटोन आहे C डॅश CO डॅश म्हणजे कीटोन, त्याचं जे कंडेन्सड नेम आहे तो ONE आहे. ONE आपण जोडणार आहे पुढे, पण त्याआधी आपण हा ई हाकलून देणार आहोत आणि त्याच्याऐवजी कीटोनची पोझिशन लिहिणार आहे ती 2 नंबरला आहे ना, म्हणून इथं 2 लिहिणार. पेंटेन टू ONE. आणि याला जर कॉमन नेम म्हणाल तर पेंटेनॉन. पेंटेन टू ONE म्हणजे पेंटेनॉन. ठीक आहे. एक 10 मिनिटाचं आपलं संपणार आहे. तर इथं काही नावे दिलेली आहेत, त्याचा आयुपीएससी नेम लिहिता येईल आपल्याला, लिहायचं का? तुम्हाला वेळ असेल तर सांगा. Some more steps required for IUPAC names for compounds having more complex structural units such as branched chain carbon, ring carbon. रिंग कार्बन लिहिण्यासाठी, ब्रँचड चेन कार्बन लिहिण्यासाठी किंवा हेट्रोसायकल्स लिहिण्यासाठी एक्सेट्रा. स्टडी ऑफ दिस विल बी कंडक्टेड फर्दर स्टँडर्ड्स. ते पुढच्या स्टँडर्ड मध्ये 12वी 11वीच्या स्टँडर्ड्स मध्ये तुम्ही आणखीन याचे कॉम्प्लिकेटेड नेम्स, म्हणजे ब्रँचड चेन असेल तर कसं लिहायचं, रिंग चेन असेल कार्बन तर कसं लिहायचं, हेट्रोसायकल असेल तर कसं लिहायचं, हे सगळं तुम्ही पुढच्या स्टँडर्ड्स मध्ये शिकणार आहात. तूर्त आपण जे शिकलेलं आहे त्याच पद्धतीचे रूल आपण पाळणार आहोत. Table 9.19 shows common names of structural formula of some carbon compounds. Complete the table of IUPAC names. बघा बरं, पहिला सांगा, पहिला कसं लिहिता येईल? आयुपीएससी नेम काय देता येईल याचं? मला सांगा, नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 2 आहेत. डबल बॉन्ड आहे म्हणजे काय लिहिणार आपण? डबल बॉन्ड आहे म्हणजे काय लिहिणार? इथेन लिहिणार का? इथिन येणार का नाही? इथिन. आणि याच्यामध्ये 1 किंवा 2 लिहिण्याची आवश्यकताच नाही, इथिन येणार आहे. पहिलं नाव कळालं का सगळ्यांना? आता दुसरं नाव सांगा बरं. 2 कार्बन आहेत आणि ट्रिपल बॉन्ड आहे. काय येईल? इथाईन येईल का नाही? YNE.
इथाईन. बरोबर ना? बघा तुम्ही काय बोलत नाहीये. इथाईन येणार आहे आणि त्यांची कॉमन नेम मात्र बघा इथिलीन, म्हणजे आपण आधी जे म्हणतो ब्युटिलिन ते कॉमन नेम आहे. इथिलीन, ऍसिटिलीन. ऍसिटिलीन म्हणजे कॉमन नेम त्याचं इथाईन आहे. ऍसिटिक ऍसिड याचं आपल्याला आययुपीएसी नेम लिहायचंय. कार्बनची संख्या 2 आहे. कार्बनची संख्या 2 आहे म्हणजे याचा पॅरेंट आहे इथेन. आणि COOH म्हणजे कार्बोझायलिक ग्रुपला आपण काय लिहिणार आहे? OIC ऍसिड. आता याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन जे आहे तो म्हणजे COOH ग्रुप हा पहिल्याच कार्बनला जोडलाय, त्यामुळे नंबर द्यायची गरज नाही. डायरेक्ट हा ई घालवायचा आणि OIC ऍसिड असं लिहायचं, म्हणजे इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिड हे सगळं तुमच्याकडे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे CH3OH. OH जोडलेला एकच कार्बन आहे मिथेन. मिथेन मधला आपल्याला ई घालवायचा आहे आणि अल्कोहोल आहे त्यामुळे OL जोडायचा आहे. आणि OL ची पोझिशन हा आता एकच मिथेन असल्यामुळे OL ची पोझिशन द्यायची आवश्यकता नाही, त्यामुळे आपल्याला लिहिता येईल मिथेनॉल. पुढे इथिल अल्कोहोल लिहायचं आहे C2H5OH. याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ कार्बन 2 असल्यामुळे OH हा कुठेही जोडला तरी चालेल, त्यामुळे पॅरेंट जो आहे तो इथेन आहे. इथेन मधला Y आपण घालूया. अल्कोहोल जोडलाय त्यामुळे OL आणि त्याची पोझिशन द्यायची गरज नाही. मग हा कोणता आहे? इथेनॉल. पुढे CHO जोडलेला आहे. कार्बनची संख्या 2 आहे म्हणजे पॅरेंट आहे त्याचा इथेन. आता CHO म्हणजे अल्डिहाइड बद्दल आपण काय जोडणार आहे? AL जोडणार आहे. अल्डिहाइड बद्दल AL जोडणार आहे. मग E हा हाकलून द्यायचा आहे आणि त्याच्याऐवजी AL जोडायचा आहे, म्हणजे काय होईल मग? अल्डिहाइड मधला AL जोडला तर इथेनॉल असं होईल. इथेनॉल. तिथं पोझिशन ऑफ कार्बन आपण पोझिशन ऑफ CHO ग्रुप देत नाही, कारण आपल्याला शिल्लक कार्बन एकच आहे. आता कीटोन जोडलेला आहे, मध्ये जोडलेला आहे ऍसिटोन. मध्ये जोडलेला आहे. कार्बनची संख्या 3 आहे म्हणजे पॅरेंट याचा झाला कोणता झाला? पॅरेंट. पॅरेंट कोणता झाला? तुम्हाला आवाज येतो सगळ्यांना? पॅरेंट झाला त्याचा प्रोपेन. आता कीटोन बद्दल आपण कंडेन्स्ड नेम त्याचं काय वापरणार आहे? 1ONE. आता त्याची पोझिशन देण्यासाठी काही गरजच नाही, तो मध्येच आहे आणि मध्ये असल्यामुळे त्याची पोझिशन द्यायची गरज नाही, फक्त ई हाकला आणि ONE जोडा. प्रोपॅनॉन असं त्याचं IUPAC नाव आहे, प्रोपॅनॉन. पुढचा बघा इथिल मिथिल कीटोन. इथं सुद्धा कीटोन आहे. आता याचं मात्र नंबरिंग करताना 1 2 3 4 4 कार्बन आहेत म्हणजे काय लिहायचं? पॅरेंट कोण आहे? ब्युटेन. ब्युटेन हा पॅरेंट आहे. आणि कीटोन बद्दल आपण ONE लिहिणार आहे. त्याची पोझिशन आपण जर घेतली तर किती आहे? 1 2 3 4. पोझिशन किती आहे? 2 आहे ना? 2 आहे. मग आता ब्युटेन मधला ई काढून देऊया. तिथं डॅश 2 आणि पुढे ONE असं त्याचं नाव होईल. ब्युटेन 2ONE. हे सगळं तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. सगळं पूर्ण झाल्यावर स्क्रीनशॉट काढा. त्यानंतर इथिल अमाइन CH2NH2 अमाइन ग्रुप जोडलेला आहे आणि त्याचं जे कंडेन्स्ड नेम आहे ते अमाइनच आहे. आता नंबर ऑफ कार्बन 2 आहेत म्हणजे इथेन हा त्याचा पॅरेंट झाला.
इथेन पॅरेंट आहे आणि अमाइन हा पहिल्या कार्बनला दोन्ही बाजून जोडला तर पहिल्याच कार्बनला येणार आहे, त्यामुळे त्याची पोझिशन नंबर मध्ये देण्याची गरज नाही. फक्त इथेन मधला ई हाकलायचा आहे आणि तिथं अमाइन लिहायचं आहे आणि मग त्याचं नाव झालं इथेन अमाइन. पुढे आपल्याला नंबर ऑफ कार्बन बघायचे. पुढचा कंपाऊंड आहे. नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 1 2 3. नंबर ऑफ कार्बन 3 असणाऱ्या कुठला अल्केन? प्रोपेन. प्रोपेन. आणि क्लोरीन जोडलेला आहे म्हणजे तो आधी लिहायचा का नंतर? क्लोरो आधी. आधी लिहायचा आहे. आता त्याची पोझिशन मात्र लिहिणं गरजेचं आहे. पहिल्याच कार्बनला जोडलेला आहे त्यामुळे 1 हे आधी लिहूया आपण. मग आता कसं लिहिता येईल बघा. 1 डॅश क्लोरो बोला 1 डॅश क्लोरो प्रोपेन.